हॅलो फ्रेंड्स, मी भाग्यलक्ष्मी विद्वती किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. खमंग व झणझणीत कांदा बेसन सोबत ज्वारीची गरम गरम भाकरी व दही जर असा जेवणाचा बेत असेल तर 2 घास जास्तच खाल्ल्या जातात. तसे बेसन खूप वेगवेगळ्या प्रकारे बनवता येते, पण आज आपण स्पेशल कांदा बेसन खूप कमी वेळात झटपट कसं बनवता येईल ते पाहणार आहोत. चला तर मग जास्त वेळ न घालविता व्हिडिओला सुरुवात करू. कांदा बेसन बनवण्यासाठी सुरुवातीला तर आपणाला बेसन पीठ भाजून घ्यायचं आहे. तर मी इथे गॅसवरती एक पॅन गरम करायला ठेवलेला आहे. मग त्यामध्ये 1 वाटी बेसन पीठ भाजून घ्यायचं आहे. इथे गॅसची फ्लेम ही एकदम लो ठेवायची आहे आणि लो फ्लेमवरतीच हे बेसन भाजून घ्यायचं आहे. पीठ अशा पद्धतीने भाजून घेतल्यामुळे भाजी खायला खमंग तर लागतेच, पण ती बनवायलाही खूप कमी वेळ लागतो. घाईच्या वेळेस जर तुम्हाला पटकन भाजी बनवायची असेल तर अशा वेळेस तुम्ही हे पीठ अगोदर भाजून ठेवू शकता. मग ऐन वेळेवरती भाजी पटकन तयार व्हायला मदत होते. तर हे बेसन एकदम खमंग भाजायचं आहे. याचा छान खमंग वास आल्यानंतर मगच गॅस बंद करायचा आहे. याला खूप लाल पण नाही होऊ द्यायचं आणि खूप कमी प्रमाणामध्ये पण नाही भाजायचं. आता हे छान भाजलेलं आहे आणि याला आता गार होण्यासाठी साईडला ठेवून द्यायचं आहे. हे पीठ पूर्णपणे थंड झाल्यानंतर मग याला एका बाउलमध्ये काढायचं आहे आणि मग त्यामध्ये पाव चम्मच मीठ टाकायचं आहे आणि पाव चम्मच हळद टाकायची आहे आणि याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. पिठामध्ये मीठ आणि हळद टाकल्यामुळे भाजीला छान कलरही येतो आणि ती खमंगही लागते. मग यात थोडंसं पाणी टाकून याचं छान बॅटर बनवायचं आहे. हे खूप घट्ट पण नाही बनवायचं आणि खूप पातळही नाही बनवायचं. पाणी एकदाच न टाकता थोडंसं टाकायचं आहे आणि पिठाच्या गाठी नाही होणार अशा पद्धतीने याला मिक्स करायचं आहे आणि याचं एकदम स्मूथ असं खूप घट्टही नाही आणि खूप पातळही नाही असं छानसं बॅटर बनवून घ्यायचं आहे. हे छान एकजीव आणि मिक्स झाल्यानंतर 5 मिनिटासाठी याला साईडला झाकून ठेवून द्यायचं आहे. इकडे गॅसवरती एक कढई गरम करून घ्यायची आहे आणि मग त्यामध्ये 4 ते 5 चम्मच तेल घ्यायचं आहे आणि तेल छान गरम झाल्यानंतर मग त्यामध्ये 1 चम्मच जिरे आणि 1 चम्मच मोहरी टाकायची आहे आणि 4 ते 5 कट केलेल्या हिरव्या मिरच्या टाकायच्या आहेत आणि 2 मोठे कांदे घ्यायचे आहेत. कांदे असे उभे कट करून घ्यायचे आहेत. या ठिकाणी आपण कांदा बेसन बनवत आहोत म्हणून इथे कांद्याचा वापर थोडासा जास्त करायचा आहे. कांदा असा उभा कट केल्यामुळे भाजी दिसायला तर छान दिसती, पण ज्या वेळेला आपण भाजी खातो त्यावेळेला पण कांदा जेव्हा दाताखाली येतो त्यावेळेला ती अजून टेस्टी लागते. कांदा फक्त मऊ होईल याला इतकाच फ्राय करायचा आहे. याला खूप लाल नाही होऊ द्यायचा. हा थोडासा मऊ झाल्यानंतर मग यामध्ये 2 चम्मच लसूण आणि अद्रकाची पेस्ट टाकायची आहे. या ठिकाणी लसूण आणि अद्रक हे जाडसरच वाटून टाकायचं आहे. यामुळे बेसन खूप चवदार लागते. याची खूप बारीक पेस्ट न करताच याला जाडसर कुटून घ्यायचं आहे आणि 2 मिनिट याला चांगल्या रीतीने फ्राय करायचं आहे जेणेकरून कांदा, लसूण आणि अद्रकाचा कच्चेपणा जाईल. मग त्यानंतर यामध्ये 10 ते 12 कढीपत्त्याची पानं टाकायची आहेत. याला पण 1 मिनिट छान परतवून घ्यायचं आहे. ही कढीपत्त्याची पानं टाकल्यामुळे कांदा बेसनला छान फ्लेवर येतो. मग आता यामध्ये 1 चम्मच लाल तिखट टाकायचं आहे, पाव चम्मच हिंग टाकायचं आहे आणि पाव चम्मच हळद टाकायची आहे आणि सर्वात शेवटी अर्धा चम्मच मीठ टाकायचं आहे. आता पिठामध्ये आपण अगोदर थोडंसं मीठ आणि हळद टाकलेली आहे, त्यामुळे मी इथे मीठ आणि हळदीचं प्रमाण थोडंसं कमीच घेतलेलं आहे. आता तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता, कारण इथे आपण हिरवी मिरची पण घेतलेली आहे. हे सर्व मसाले चांगले मिक्स झाल्यानंतर मग यामध्ये आपण हे जे पिठाचं बॅटर बनवून ठेवलेलं आहे ते थोडंसं टाकायचं आहे आणि ते टाकते वेळेस एका साईडने आपणाला चम्मचने हलवायचं आहे जेणेकरून याच्या गाठी नाही होणार आणि हे चांगल्या रीतीने मिक्सही होईल. हे बॅटर तेलामध्ये टाकल्याबरोबर
याला सतत हलवायचं आहे, कारण बेसन पीठ चिकट असल्यामुळे ते कढईला लगेच चिटकून बसते. म्हणून याला कंटिन्यू हलवायचं आहे. यामुळे हे सर्व मसाल्यामध्ये चांगल्या रीतीने मिक्सही होईल आणि ते कढईला चिटकणार पण नाही. अशा पद्धतीने 2 मिनिट याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. मग ज्या वेळेला हे थोडंसं घट्ट होईल त्यावेळेला यावरती झाकण ठेवायचं आहे आणि याला 5 मिनिट छान स्टीम देऊन घ्यायची आहे. वाफ देऊन झाल्यानंतर ज्या वेळेला कढईच्या बाजूला थोडंसं तेल सुटेल त्यावेळेला समजायचं की आपलं हे कांदा बेसन चांगल्या पद्धतीने शिजलेलं आहे. याला शिजायला खूप जास्त वेळ लागत नाही, कारण बेसन पीठ आपण अगोदरच भाजून घेतलेलं आहे. त्यामुळे ही भाजी खूप लवकर तयार होती. वरतून थोडीशी फ्रेश हिरवीगार कोथिंबीर टाकायची आहे. तर आता आपलं हे झणझणीत आणि खमंग कांदा बेसन तयार आहे. मग तुम्ही पण एकदा अशा पद्धतीने नक्की बनवून पहा. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओला लाईक व शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका. थँक्यू.